हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर पाहू शकता इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत, मस्त मोठे मोठे. तर आपल्याला आता काय करायचं आहे, हे कांदे आपल्याला छान बारीक कट करून घ्यायचे आहेत, अगदी बारीक कट करून घ्यायचे आहेत बघा. मैत्रिणींनो, खूप मस्त रेसिपी आहे आणि खूप टेस्टी चविष्ट अशी लागणारी आहे, सगळ्यांना आवडण अशी रेसिपी आहे. तर तुम्ही पहा संपूर्ण व्हिडिओ माझा. तर आपण आता हे 2 कांदे मी बारीक छान कट करून घेते बघा. अशा पद्धतीने आपल्याला छान बारीक कट करून घ्यायचे आहेत बघा. तुम्ही पाहू शकता. मैत्रिणींनो, चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. माझे व्हिडिओ पाहत जा. कुठून पाहताय मला कमेंट करून नक्कीच सांगा. आवडले तर मैत्रिणींना शेअर करा, छान छान कमेंट पण करा. तुमचे कमेंट वाचायला मला खूप आवडेल. तर पाहू शकता, तुमच्या संग बोलता बोलता आपला एक कांदा बारीक कट करून झालेला आहे. तर त्याच पद्धतीने आपल्याला हे दुसरा पण कांदा छान बारीक कट करून घ्यायचा आहे बघा. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. जास्त काही सामान लागत नाही. आपल्या घरातल्या सामानामध्येच ही रेसिपी आपण अगदी झटपट बनवून करू शकतो. तर आपल्याला बघा हे कांद्याचे पुढचे हे काढून घ्यायचे आणि छान बारीक कट करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता मैत्रिणींनो, कांदा आपला छान बारीक कट करून झालेला आहे. तर आपण आता हा कांदा एका डिशमध्ये काढून घेऊया. एक छोटा डब्बा घेतलाय, त्याच्यात काढून घेते मी. तर कांदा आपण आता साईडला ठेवूया. त्यानंतर इथे काय करायचे, मिक्सरचं भांडं घेतलंय बघा मी. तर त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक किसलेलं आहे, किसून घेतलंय. तर ते सर्व आपल्याला ह्याच्यात टाकून घ्यायचंय मिक्सरच्या बाउलमध्ये. शक्यतो अद्रक किसूनच टाका, म्हणजे छान बारीक वाटलं जातं. तुम्ही जर असे कापून तुकडे टाकले तर ते तुकडे राहू शकतात. तर बघा इथे मी छान बारीक कट मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे हिरवी मिरची ते लसूण. त्याच्यामध्ये आपल्याला आता जिरं टाकून घ्यायचे बघा. आणि मैत्रिणींनो, हे पोहे मी भिजत घातले होते स्वच्छ धुवून. तर ते पण आपल्याला त्याच्यात वाटून घ्यायचेत बघा. एवढे बसणार नाही, आपण अर्धे अर्धे करून वाटूया. 2 वेळा वाटून घ्यायचेत आपल्याला. हे पण छान बारीक वाटून घ्यायचे. तर पाहू शकता अशा पद्धतीने मी वाटून घेतलेले आहे. तर हे एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया सर्व. पोहे भिजलेले होते, त्याच्यामुळे वाटायला काही झटकन वाटले जातात. आता हे दुसरे पण आपण वाटून घेऊया. खूप छान रेसिपी आहे. तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिला ना, मग तुम्हाला कळन नक्की काय आहे हे. तर पाहू शकता ते हे सर्व वाटून झालेले आहे. त्याच्यामध्ये मी आता 2 कांदे हे बारीक कट करून घेतलेले ते टाकून घेते. त्यानंतर आपल्याला मी भरपूर सारी अशी कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली आहे, ती पण ह्याच्यात टाकून घ्यायची. इथे पुदिना घेतलेला आहे मी थोडा बारीक कट करून. पुदिन्याने कसा मस्त स्वाद छान एकदम लागतात. जो पदार्थ आपण बनवणार आहे तो खूपच मस्त लागतो. आणि आपल्याला ह्याच्यावर सफेद तीळ टाकून घ्यायचे. 2-3 चमचे मी सफेद तीळ टाकते, पाहू शकता तुम्ही.
त्यानंतर आपल्याला इथे थोडंसं ओवा घ्यायचं आहे हातावर चांगला क्रश करायचा आहे आणि मग तो ओवा ह्याच्यात टाकून घ्यायचा आहे। थोडीशी हळद टाकून घ्यायची 1 चमचा आणि लाल तिखट टाकायचे आपल्याला 1 चमचा। आपण मिरच्या टाकलेल्या तरी पण 1 चमचा लाल तिखट टाकायचे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता। इथे जिरं पण टाकून घेतले आणि धना पावडर 1 चमचा टाकून घेतलेली आहे। आणि हे पाहू शकता मैत्रिणींनो, ज्वारीचं पीठ आहे, 1 डब्बा भरून मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर इथे थोडंसं हिंग टाकून घ्यायचं आहे आपल्याला। हिंग पोटाला चांगला असतो पचायला पण। त्यानंतर आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे। मैत्रिणींनो, खरं सांगा, मला ही रेसिपी तुम्हाला खूप आवडेल, नक्कीच करून बघा। इथे बघा मी तेल टाकलेले आहे 1 चमचा आणि तेल टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे। अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही। सर्व मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडं थोडं करूनच पाणी ह्याच्यामध्ये ॲड करायचे। एकदम पाणी तुम्ही ओतू नका। तर पाहू शकता मी सर्व मिक्स करून घेतलेले आहे। तर आपण आता थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचे आपल्याला आणि हे परत छान मळून घ्यायचे। ह्याचा चांगला गोळा करून घ्यायचा आहे मैत्रिणींनो। तर पाहू शकता छान ह्याचा मस्त गोळा झालेला आहे। तुम्हाला कळालंच असेल मी काय बनवणार आहे ते। पुढे सांगते मी तुम्हाला आता ह्याचं काय करणार आहे ते मी। लय घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, असा गोळा आपल्याला करून घ्यायचा आहे। तर इथे एक पळपट घेतलेला आहे बघा मी। टोपामध्ये पाणी पण घेतलेलं आहे आणि एक रुमाल घेतलेला आहे। मैत्रिणींनो, ज्वारीचं पीठ आणि पोहे ह्याच्यापासून धपाटे मी बनवणार आहे। अगदी धपाटे हे खूप टेस्टी लागतात पोहे टाकून। तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा। तर आता आपण एक एक करून धपाटे थापून घेऊया। रुमालाला छान पाणी लावून हातावर असा मस्त गोळा करायचा आहे बघा। चपाती एवढा उंडा घेतलाय मी आणि तो एक सारखा सगळीकडून आपल्याला असा पसरून घ्यायचा आहे बघा पाण्याचा हात लावून। बिलकुल पण टाइम लागत नाही, झटपट होणारी रेसिपी आहे। मैत्रिणींनो, नक्की ट्राय करा। आणि जसं तुम्हाला कोणाला पातळ जर धपाटे आवडत असेल तर तुम्ही जास्त असं पातळ थापून बनवू शकता। कोणाला जाड जर आवडत असेल तर जाड पण तुम्ही करू शकता, तुमच्या आवडीवर आहे। तर छान आपला गोल गरगरीत धपाटा झालेला आहे। तर आपण आता ही बिळ पाडून घ्यायच्यात, त्याला होल पाडायचे 4 बघा, 4-5। आणि इथे मी तवा ठेवलेला आहे बघा गॅसवर। तर साईडने आपल्याला तव्याने तेल सोडून घ्यायचे बघा सगळीकडून। तेल सोडून झाल्याच्या नंतर मग आपल्याला ह्याच्यात वरून धपाटा सोडायचा आहे। तवा पण आपला गरम झालेला आहे छान। रुमालापासून पण धपाटा असा सहज निघला जातो, पाहू शकता तुम्ही। थोडंसं तेल आपल्याला साईडने तेल टाकून घ्यायचे बघा आणि त्यानंतर आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे 1-2 मिनिटं। झाकण उघडून बघूया खालची बाजू आपली छान मस्त भाजली आहे का।
पहिला धपाटा थोडासा चिटकला जातो, नंतर सगळे धपाटे असे मस्त निघतात बघा. तर पलटी करूया आपण आता. पाहू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे धपाट्याला आपल्या. अगदी तोंडाला पाणी सुटन असा हा धपाटा झालेला आहे मैत्रिणींनो. तर छान मस्त भाजून घ्यायचं आहे ह्याला, क्रिस्पी चांगला छान भाजला गेलाय बघा. आपण आता काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने आपण दुसरा पण धपाटा टाकून घ्यायचा आहे आपल्याला. थोडंसं तेल टाकायचे. मैत्रिणींनो, चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा मी तुम्हाला सांगते, लाईक करायला काही टाईम लागत नाही, 1 सेकंद पण लागत नाही. आणि व्हिडिओ माझा संपूर्ण पहा, पुढं पळून पाहू नका. पुढं जर तुम्ही पळवला तर तुम्हाला कळणार नाही नक्की मी कसे हे धपाटे बनवले, त्याच्यात काय काय सामान टाकलेलं आहे, साहित्य टाकले ते तुम्हाला कळणार नाही. त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पहा, खूप छान होतात हे धपाटे. पाहू शकता इथे दुसरा पण मी धपाटा टाकून घेतलेला आहे. तर आपण आता हे पण धपाटा पलटी करून घ्यायचं आहे बघा. पाहू शकता खालची बाजू पण मस्त भाजलेली आहे आपली. तसंच आपल्याला दुसरी साईड पण छान भाजून घ्यायची. आणि पातळ, शक्यतो पातळ केले ना खायला पण मस्त टेस्टी लागतात. छान भाजलाय. आता काढून घेऊया आपण आता हे पराठा. त्याच पद्धतीने आपण आता दुसरा पण पराठा, तिसरा टाकून घ्यायचा आहे आपल्याला. सर्व धपाटे असेच ह्या पद्धतीने करून घ्यायचेत मैत्रिणींनो. ते झाकण ठेवून घ्यायचे म्हणजे वाफेवर छान मस्त होतो तो. तर पलटी करून घेऊया आपण आता. किती छान दिसतात का नाही, कलर पण किती छान आलाय बघा. मस्त क्रिस्पी छान भाजलेले आहेत. दोन्ही साईड मस्त भाजून निघालेली आहे बघा. तर आपण आता हे पण पराठा काढून घ्यायचा आहे. तर ह्याच पद्धतीने मी सर्व धपाटे करून घेते आणि मग मी तुम्हाला दाखवते मैत्रिणींनो. तर आपले धपाटे बघा झालेले आहेत, मस्त एकदम पातळ झालेले आहेत, खूप छान. पाहू शकता त्यांची जाडी किती पातळ आहेत का नाही. तर कोणाला ही धपाट्याची रेसिपी आवडली मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते पण मला कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्ही छान कमेंट करा, मैत्रिणींना व्हिडिओ माझा शेअर करा. तर आपण हे दह्यासोबत किंवा तुम्ही दुसरी चटणी असेल तर दुसऱ्या चटणीसोबत, सॉससोबत खाऊ शकता. अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.